विलेपार्ले पूर्व विधानसभा में महाविकास आघाड़ी के लोकप्रिय उम्मीदवार संदीप राजू नाइक का जाहिर सभा में हुआ जोरदार स्वागत। जी हां, आपको बता दें कि महाराष्ट्र विधानसभा चुनाव में इस बार कुशल प्रत्याशी की जीत होगी। चुनावी घमासान के बीच नेताओं ने अपनी कार्यकुशलता का प्रदर्शन भी करना शुरू कर दिया है। इसी बीच महाराष्ट्र का सबसे महत्वपूर्ण सीट विलेपार्ले विधानसभा, जहां से शिवसेना उद्धव पक्ष के नेता संदीप राजू नाइक मैदान में है। संदीप राजू नाइक के सामने भाजपा नेता, जो कि मोदी लहर में 2 बार से विधायक पराग अल्वानी है, जिनको जनता ने बताया कि विकास के नाम पर खुद का विकास कर बैठे हैं। अब विलेपार्ले विधानसभा की जनता बदलाव की मूड में है और कुशल नेतृत्व और व्यवहार में सबसे दमदार प्रत्याशी संदीप राजू नाइक को जिताने का मूड बना लिया है। बता दें कि विलेपार्ले पूर्व के डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर नगर चौक बामनवाड़ा में जाहिर सभा का आयोजन किया गया, जहां पर कई दिग्गज नेताओं ने संदीप राजू नाइक के नाम की उद्घोषणा की और महायुति के भ्रष्टाचार पर प्रश्न चिन्ह लगाया है। तो वहीं संदीप राजू नाइक ने जनता को भरोसा दिलाया है कि अब तक विलेपार्ले पूर्व विधानसभा में जो कार्य नहीं हुआ है, अगर मैं जीत के आता हूं, तो हर संभव प्रयास करके उन कार्यों को सबसे पहले करूंगा। विलेपार्ले विधानसभेचे उमेदवार संदीप राजू नाईक जी यांच्या प्रचार सभेस व्यासपीठ करायचं काय आहे हे मी विश्वासाने यासाठी सांगू शकते की लोकसभेला अबकी बार 400 पार म्हणणाऱ्याची तुम्ही दांडी गुळी केलेली आहे। 240 वर आणता त्यांना घाम फोडलेला अशी चाणाक्ष जनता आपण आहात आणि आपण काही निर्णय घेतलेले आहेत की आम्ही यांना महाराष्ट्रामधून हद्दपार करणार आहोत। अर्थात त्याला कारणही तशीच आहेत। वाढलेली प्रचंड महागाई, म्हणजे एका बाजूला ते सांगतायत, त्यांच्या भाषणाची सुरुवात कशी असते माहितीये का? काय मग बहिणीनो, मिळाले का पैसे? म्हणजे निवडणुकीच्या वेळेला आदल्या दिवशी येणारे पैसे जणू काही त्यांनी तुमच्या अकाउंट मध्ये ऍडव्हान्स टाकले, अशा पद्धतीची त्यांची भाषा आहे। आणि लाडक्या बहिणींनो म्हणताना, लाडका भाऊ जेव्हा बहिणीला काही देतो ना, त्याचा गवगवा 4 लोकांमध्ये करत नसतो। भाऊबीजेला मी काय दिलं तो 4 जणांना काय दरवाजे ठोकून सांगत नाही, बरोबर की नाही? आज जी महिलांची अवस्था आहे, संसाराचा रहाटगाडा चालवताना आपण किती मेटाकुटीला आलेलो आहोत। म्हणजे संसार अक्षरशः यांनी टरटरा फाडला गेल्या 10 वर्षामध्ये। आणि या 1500 रुपये, म्हणजे 1500 पण कसे बघा, सांगितले देतो 15 लाख आणि दिले किती? 1500, बरोबर? हे ठिकाण लावण्याचा हा प्रयत्न आहे, हा ठिकाण लावण्याचा प्रयत्न आहे। आणि हे 1500 रुपये देताना काय दादागिरी काय माहिती यांची? यांचे देवेंद्र भुयार आहेत, यांचे धनंजय महाडिक आहेत, यांचे ते राणा आहेत। काय भाषा यांची? तुम्ही जर आम्हाला विरोधी रॅलीमध्ये दिसलात आणि अशा महिलांचे फोटो आम्हाला पाठवा, मग आम्ही बघतो यांचं काय करायचं ते। तुम्ही जर विरोधी रॅलीमध्ये दिसलात तर तुमच्या अकाउंट मध्ये आलेले पैसे परत मागे घेतले जातील। बाबांनो, काय तुमची घरदार शेतीवाडी विकून पैसे आणलेत का? हा प्रश्न तुम्हाला विचारता आला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मी त्रिवार वंदन करतो। आज या ठिकाणी संदीप नाईक यांची प्रचार सभा या निमित्ताने आम आदमी पार्टी मुंबईच्या वतीने मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो। या ठिकाणी मुंबई विलेपार्ले विधानसभा, या विलेपार्ले विधानसभामध्ये प्रामुख्याने 4 वार्ड हे झोपडपट्ट्यांचे येतात। त्यामध्ये राजेंद्र प्रसाद नगर पासून ते बामनवाडापर्यंत हा विलेपार्ले विधानसभाचा जो काही पट्टा आहे, त्या पट्ट्यासाठी आम आदमी पार्टीची एक मागणी आहे। जी मागणी इथल्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माणसाची मागणी आहे, रहिवाशांची मागणी आहे। परागजी अळवानी, तुम्ही जे काही सांगतायत, पहिले एक काम त्यांनी लिहिलंय,
आंबेडकर नगर मध्ये पाईपलाईन करणे 3 लाख रुपये खर्च. माझ्या माहितीनुसार या गल्लीमध्ये आमच्या नगरसेविका विन्नी डिसोजा यांच्या फंडातून लाईन टाकली गेली. त्याचं बीएमसी कडून मी आरटीआय मध्ये काढलं. त्याच्या अगोदर आपल्याला माहित असावं 2 करोडची पाईपलाईन सेंटर हॉटेल पासून शिवसेना शाखापर्यंत आम्ही बीएमसी कमिशनर स्पेशल कोट्यामध्ये ती आणली. इथल्या नगरसेवकाला सुद्धा खबर नव्हती. इथे अंडरग्राऊंड जेव्हा बनायचा प्रकार आला, आमचा रस्ता बंद करण्याचा प्रकार आला, त्यावेळेस आम्ही आमरण उपोषण केलं आणि 5 करोडचा अंडरग्राऊंड बनवून घेतला. त्या टाइमला आमचे कृष्णा हेगडे आमदार होते आणि त्यांनी खोटी बातमी लोकमतला दिली की कृष्णा हेगडे यांच्या फंडातून 400 करोडचा हा अंडरग्राऊंड बोले आम्ही खर्च केला. ऑलरेडी तो जीविकेने खर्च केला होता. त्यांनी खोटं बोललं म्हणून त्यांना जावं लागलं. आता परागजी आडवाणी सुद्धा खोटं बोलले. त्यांनी 50 लाख रुपयाचा घोटाळा आंबेडकर नगरच्या झोपडपट्टीच्या गल्ली गटर आणि सुशोभीकरण, लादीकरण, कचऱ्याचे डबे पुरवणे या सगळ्यासाठी खोटं बोललेलं आहे. त्याचा हे कच्चा चिठ्ठा आमच्याकडे आलेला आहे. तर मी आपल्या विभागातील सर्व आम आदमी पार्टीच्या सभासदांना आणि आमच्या सर्व रहिवाशांना विनंती करील की येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये 20 तारखेला आपणाला राजू नाईक, संदीप राजू नाईक यांची निशाणी ही मशाल आहे. तर या मशाल 3 नंबरला आहे. तर आपण भारीच्या भारी मतांनी घराघरातून निघून आपण त्यांना निवडून द्यायचं आहे. आणि 3 महिन्यामध्ये, येत्या 3 महिन्यामध्ये हा प्लॅन आम्ही त्यांना काल चर्चा केली. त्यांनी सांगितलं की 3 महिन्यामध्ये आपण या पुनर्वसनाचा प्रोग्राम सुरू करूया. तर मला आपण त्यांच्या वतीने मी तुम्हाला आश्वासन देतो की आपण सर्वांनी त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं आणि त्यांना आपण संधी द्यायची आहे. आपली जे कामं राहिलेली कामं आहेत ते सर्व संदीप नाईक यांच्याकडून आपल्याला करून घ्यायचे आहेत. आणि राहिली सुहिली कामं जी आमच्या लाडक्या खासदार आहेत वर्षा गायकवाड यांनी सुद्धा आम्हाला प्रॉमिस केलेला आहे, त्याही आपल्याला करून देणार आहेत. यामुळे आता एवढंच सांगेन, गीते साहेब बोलायचे बाकी आहेत. गीते साहेब महत्वाचा विषय जे पण असतील ते गीते साहेब कव्हर करतीलच, बोलतीलच. सन्माननीय व्यासपीठ गीते साहेब या ठिकाणी आहेत. आता जसं वेदांत साहेबांनी सांगितलं की 11 वर्ष या ठिकाणचा आमदार फक्त भूल थापा तुम्हाला देतोय आणि पुनर्वसन तुमचं याच ठिकाणी करणार म्हणून हे भूल थापा 11 वर्षापासून देतोय. या वेळेला खरोखर जर तुम्हाला या ठिकाणी जर बदल जर घडवायचा असेल तर तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमदार या ठिकाणी निवडून आणावाच लागेल. आणि शिवसेनेच्या वतीने फक्त तुम्हाला एक वचन देतो, मी आमदार झाल्यानंतर इथला कुठलीही झोपडेदार या ठिकाणावर बाहेर जाणार नाही याची गवाही आम्ही घेणार. आम्ही त्याची पूर्णपणे जबाबदारी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून घेणार. एवढंच या ठिकाणी बोलतो. एक तुम्हाला परत एकदा सांगतो, एक खूप सुंदर असं वातावरण आहे. मी आता ज्या ठिकाणी जातो या वेळेला पार्ला विधानसभेमध्ये बदल हा अनिवार्य आहे. हा बदल या ठिकाणी होणारच आहे. त्याबद्दल सगळे सविस्तर आपण सगळ्याला माहितीच आहे. मी पण ज्या ठिकाणी जातो तुम्ही लोक माझ्याबरोबर असतात, काही लोक असतात. फक्त एवढीच विनंती करायला आलेलो आहे की 20 तारखेला मशाल हे चिन्ह आपलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचं चिन्ह मशाल आहे आणि त्या मशालवरती आपल्याला 3 नंबरचं बटन आहे, त्याच्यावरती आपल्याला मतदान करायचं आहे आणि या ठिकाणी बदल घडवायचा आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप राजू नाईक व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित मतदार बंधू आणि भगिनी, कारण आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेप्रमाणे 10 वाजता ही सभा संपली पाहिजे आणि आपला उमेदवार हा 100% जिंकणार आहे आणि म्हणून आचारसंहितेचा भंग नको. नंतर कोर्ट कचेऱ्या करण्यामध्ये वर्ष जातात आणि म्हणून आपल्याला आचारसंहितेचं पालन करायचं आहे. आणि म्हणून मग बऱ्याच वक्त्यांना मला इथे जरा कात्री लावावी लागली. महाराष्ट्र विधानसभेची आहे. आज जे सरकार महाराष्ट्रावरती राज्य करतंय
ते सरकार कशा प्रकारे आलंय याची तुम्हाला कल्पना आहे ना? आहे का कल्पना? हे सरकार कसं आलंय आपल्याला कल्पना आहे का? हे सरकार कसं आलंय? नाही बरोबर नाही, जरा जोरात आवाज येऊ दे ना. हा 50 खोके. हा मग आता हे सरकार कसं आलंय ते तुम्हाला माहिती आहे ना? कारण यापूर्वी 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होते. मी सगळा तपशील तुम्हाला इथं नाही सांगणार, सांगण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. परंतु दुर्दैवानं भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काय म्हणतात त्यांना? जरा ऐकू येत नाही जोरात. हा काय म्हणता? नाही जरा बरोबर नाही ऐकू आलं. अच्छा टरबूज, टरबूज म्हणताय. वॉटरमिलन. तुम्हाला आठवत आहे का 19 निवडणूक, 2019 निवडणूक? काय म्हणाले ते फडणवीस? हा काही जरा एवढंच सांग. हा मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. कसे आले? कसे आले? कसे आले? तर अगोदर सगळ्यात पहिल्यांदा पाप काय केलं तर शिवसेना फोडली. फोडली ना? शिवसेनेचे 40 आमदार फोडले. मी थोडीशी आठवण करून तुम्हाला देतोय, थोडी आठवण करणार. अरे या बकासुराचा वध, या महाराष्ट्रातला मतदार रूपी भीम या बकासुराचा वध केल्याशिवाय राहणार नाही. करायचं का? करायचं ना? करायचं की नाही? जरा आवाज नाही बरोबर येत आहे, माझा आवाज जास्त येतोय. करायचं ना? हो की नाही? मग या महाराष्ट्रातला मतदार रूपी भीम या बकासुराचा वध केल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी, हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतोय की या बकासुराचा वध या निवडणुकीत होणार आहे. कारण महाराष्ट्रातल्या जनतेनं निर्णय घेतलाय. काय निर्णय घेतलाय? काय निर्णय घेतलाय महाराष्ट्राच्या जनतेनं? महाराष्ट्राच्या जनतेनं निर्णय काय घेतलाय? बोल आज, बोल काय बोल. अच्छा टरबूज कापून फेकायचा. अरे वा वा वा. बघा माझी ताई सांगते महाराष्ट्राच्या जनतेने निर्णय घेतलाय टरबूज कापून फेकायचा आणि उद्धव साहेबांना मुख्यमंत्री बनवायचा. बनवला. या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची इच्छा आहे की उद्धव साहेब मुख्यमंत्री व्हावे. तुम्हाला वाटते का? वाटते ना? मग हात वर करा, दोन्ही हात वर करा, सगळ्यांनी दोन्ही हात वर करा. जरा कॅमेराला सांगतो हात दाखव, माझा फोटो नाही आला तरी चालेल, दोन्ही हात वर करा सगळ्यांनी. की आपण शपथ घेतो सगळ्यांनी. महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे की उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही. आता उद्धव साहेबांना जर मुख्यमंत्री करायचं असेल तर सर्वात जास्त आमदार शिवसेनेचे निवडून आले पाहिजेत. इथे आघाडी बसलेले आपण एका व्यासपीठावर आहोत सगळे. सर्वाधिक जागा काँग्रेसच्या आहेत, बरोबर आहे. 2 नंबरच्या जागा शिवसेनेच्या आहेत आणि 3 नंबरला शरद पवार साहेब आहेत. आपल्याला सगळ्यांचेच आमदार जास्तीत जास्त आणायचे आहेत. स्पर्धा लागली पाहिजे. ही स्पर्धा महाराष्ट्रात लागली पाहिजे की जास्तीत जास्त आमदार आघाडीचे निवडून आले पाहिजे, जास्तीत जास्त. आणि मग जर उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करायचं असेल तर आता ही लोकशाही आहे. सरकार कशानं बनतं? संख्येनं बनतं, आकड्यानं बनतं. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री. आणि म्हणून जर उद्धव साहेब मुख्यमंत्री व्हावे असं वाटत असेल
तर उद्धव साहेबांना मुख्यमंत्री बनवण्याकरता या विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातून भगवा खांद्यावर घेऊन संदीप राजू नाईक हा विधान भवनात गेलाच पाहिजे. पाठवायचे ना का नाही पाठवायचे? जरा उठून नमस्कार कर, एकदा पाठवायची शब्द देतात तुला. अरे शब्द देतो तुम्ही सांगितलं. जर उद्धव साहेब मुख्यमंत्री व्हावेसे वाटत असेल तर आपल्याला संदीप नाईकला आमदार म्हणून विधान भवनात पाठवावंच लागेल. हे सांगायला मी आलोय, मान्य आहे का? हे सांगायला मी आलोय. माझी ओळख देण्याची गरज नाहीये. मी पण तुमच्या इथला स्थानिक आहे. माझा जन्म तेली गल्लीतला आहे. आणखीन काय सांगायची गरज आहे का? मी माझ्या जीवनावर एक सुंदर पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे तेली गल्ली ते नवी दिल्ली. त्यामुळे गल्ली ते दिल्ली असा माझा राजकीय प्रवास आहे. माझ्या पुस्तकाचं नाव आहे, माझं आत्मचरित्र आहे तेली गल्ली ते नवी दिल्ली. आणि म्हणून मला सगळे प्रश्न माहिती आहेत. मला हा परिसर माहिती आहे, इथले सगळे माहिती आहे. माझा बालपण इथे गेलेला आहे. कारण तुम्हाला भेडसावणारा सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो ही एअरपोर्ट अथॉरिटीची जमीन, बरोबर ना? ही विमानतळ प्राधिकरणाची जमीन. एकेकाळी ही विमानतळ प्राधिकरणाची जमीन होती. जेव्हा विमानतळ हे सरकारी होतं, आता विमानतळ सरकारी राहिली नाहीत. आपलं विमानतळ खाजगी झालंय आणि ते आता या पंतप्रधान मोदींनी अडाणीच्या घशात घातलाय ना. कोणाच्या ताबा इथे आला? अडाणीच्या घशात घातलंय. हॅलो, मी मोदींबरोबर 5 वर्षे सरकारमध्ये मंत्री होतो. मी 14 ते 19 5 वर्ष मोदींच्या सरकारमध्ये अवजड उद्योग खात्याचा मंत्री मी 5 वर्ष होतो. मी जेवढ्या जवळून मोदींना ओळखतो तेवढ्या जवळून मोदींना कोण नाही ओळखत. मी मांडीला बसत होतो ना, त्या कॅबिनेट मध्ये मी बसत होतो. मला व्यक्तिगत कोणावर टीका करण्याची आवश्यकता नाहीये. परंतु दुर्दैवानं अखंड मुंबई त्या अडाणीच्या घशात घालण्याचा प्लॅन चाललेला आहे. अखंड मुंबई धारावी अडाणीच्या घशात घालतायत ना. मुंबईतल्या सगळ्या प्रमुख जमिनी जेवढ्या त्या सगळ्या त्याच्या घशामध्ये घातल्या जात आहेत. आज ही जागा खाजगीकरणामुळे अडाणीच्या ताब्यामध्ये गेलेली आहे. या जागेला महत्व किंमत खूप आहे. कारण ही एअरपोर्टच्या अवतीभोवती आहे, विमानतळाच्या अवतीभोवती आहे. 2 विमानतळ, डोमेस्टिक एअरपोर्ट आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट T1 आणि T2 या 2 एअरपोर्टच्या मध्ये असलेला हा भूखंड आहे. याला सोन्यापेक्षा अधिक भाव आहे. तुमची किंमत सोन्यापेक्षा जास्त आहे ना? तुमची किंमत त्या सोन्यापेक्षा जास्त आहे. या जमिनीची, या भूमीची किंमत सोन्यापेक्षा जास्त आहे. आणि म्हणून या जमिनीवर त्या अदानीचा डोळा आहे. या जमिनीवर त्या अदानीचा डोळा आहे. हे जमीन त्याच्या घशात कुठल्याही परिस्थितीत शिवसेना जाऊ देणार नाही. बरोबर आहे? संदीप नाईक, मी आज जाहीर करतोय, या संपूर्ण आंदोलनाचं नेतृत्व उद्या आमदार संदीप नाईक या आंदोलनाचं नेतृत्व करेल. करणार ना? नेतृत्व संदीप नाईक करणारा विश्वास ठेवा. तुम्हाला खात्री देतोय. आम्ही विकासाच्या आड नाही आहोत. शिवसेना विकासाच्या आड नाही. परंतु ज्या भूमीवरती राहणारे जे भूमिपुत्र आहेत, तिथे राहणारी जी जनता आहे, इथल्या जनतेला विस्थापित करून होणारा विकास आम्हाला मान्य नाही. आम्ही कुठल्याही परिस्थितीत तो विकास मान्य करणार नाहीये. जर इथे विकास करायचा असेल तर आमचं पुनर्वसन याच भूमीमध्ये, याच ठिकाणी आमचं झालं पाहिजे. याच ठिकाणी झालं पाहिजे ना? बरोबर आहे की नाही? झालं पाहिजे की नको? झालं पाहिजे ना? मग आता अडाणी कोणाचा मानसपुत्र आहे? कोणाचा मानसपुत्र आहे?
हा मोदींचा आहे ना, अडाणी हा मोदींचा मानसपुत्र आहे, मग तो तुमचं भलं करील काय? नाही करणार. त्यांना तुमच्या हिताशी काही घेणं देणं नाहीये. हा तुमच्या हिताशी काही घेणं देणं नाहीये. आणि म्हणून जर त्याला धडा शिकवायचा असेल, अदानीला धडा शिकवायचा असेल, तर ही संधी तुम्हाला चालून आलेली आहे. अदानीला जो धडा शिकवायचा असेल तर या भागातील जनतेला ही चालून आलेली संधी आहे. मग या संधीचं सोनं करणार का? ही संधी चालू आहे, त्याला दाखवून द्यायचंय. काय दाखवून द्यायचंय? बघा, धारावीच्या बाबतीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केलेलं आहे. धारावीच्या बाबतीत धारावी सुद्धा हलवण्याचा प्रयत्न सुरू आहे. धारावीला नेऊन टाकायचंय मिठागरामध्ये, आणि तुम्हाला सुद्धा नेऊन टाकणार त्या मिठागरामध्ये. जायचंय का? नाही जायचं ना? का जायचंय? नाही जायचं ना? आणि म्हणून मग ही संधी आहे तुम्हाला आलेली चालून. या इथल्या जनतेला ही संधी चालून आलेली आहे. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान असलेले मोदी आणि त्यांचा मित्र असलेला अदानी, तो तुम्हाला कदापि न्याय देऊ शकणार नाही. भारतीय जनता पक्ष तुम्हाला कदापि न्याय देऊ शकणार नाही. आणि मग जर मोदींचा मित्र अदानी असेल तर मोदींच्या पक्षाचा भाजपाचा आमदार हा तुम्हाला कदापि न्याय देऊ शकत नाही. देऊ शकतो का? मग जर न्याय हवा असेल तर संदीप नाईकला विक्रमी मताने विजयी करावंच लागेल. करणार का? खरं म्हणजे आज अख्ख्या वसाहत इथे पाहिजे होती. खरं म्हणजे आज ही अखंड वसाहत इथे पाहिजे होती, कारण तुमच्या जीवन मरणाचा प्रश्न, या अखंड वसाहतीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आणि आज तुम्हाला या देशाचा माजी मंत्री अनंत गीते तुम्हाला शब्द देतोय की तुमची ही लढाई संदीप नाईक लढल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मग भाजपचा आमदार तुम्हाला न्याय कदापि देऊ शकत नाही. हा भाजपचा आमदार तुम्हाला कदापि न्याय देऊ शकत नाही. आहेत अजून 6-7 मिनिटं आहेत. माझं लक्ष आहे, अजून 7 मिनिटं आहेत. काय आचारसंहिता असल्यामुळे आपल्याला आचारसंहितेचा भंग नाही करायचा आहे. आणि म्हणून मग आपल्याला न्याय हवा असेल, आपल्याला न्याय मिळावासा वाटत असेल तर पुन्हा एकदा या महाराष्ट्रात उद्धव साहेब मुख्यमंत्री झालेच पाहिजेत. आपण त्यांना मुख्यमंत्री बनवलंच पाहिजे. बनवायचं ना? विलेपार्ले पूर्व विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप राजू नाईक हे या निवडणुकीमध्ये विक्रमी मताने विजयी होतील. या भागातील मतदारांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे जो मतदार मतदान केंद्रावर जाईल तो मशालीसमोरचं बटन दाबेल. आज ज्या ठिकाणी ही सभा झाली त्या ठिकाणचा हा प्रश्न एअरपोर्ट अथॉरिटीशी संबंधित असलेला प्रश्न आहे. आणि त्यामुळे आता ही संपूर्ण प्रॉपर्टी ही अदानींच्या मालकीची झालेली आहे. आणि केव्हाही विस्थापित होण्याचं संकट किंवा तलवार ही टांगते तलवार इथल्या जनतेवर आहे. आणि म्हणून इथल्या जनतेला, इथल्या मतदारांना याची जाणीव झाली आहे की जर आपल्याला इथंच आपलं पुनर्वसन हवं असं वाटत असेल तर आपण महाविकास आघाडीच्या बरोबर असणं आवश्यक आहे, शिवसेनेच्या बरोबर असणं आवश्यक आहे. आणि म्हणून या भूमिकेतून इथल्या जनतेनं हा निर्णय घेतलेला आहे, हा निर्धार केलेला आहे. इथे होणारं 100% मतदान हे संदीप नाईक यांनाच होईल. चला, धन्यवाद.